चला. हाय नमस्कार. काकांनी आपल्याला राईड दिलेली आहे. बॉम्बेमध्ये रिक्षा बस मेट्रो चालून दमला असाल तर कर्जतला या, काकांना भेटा. काका तुम्हाला फ्री राईड देतील. तुमचा मराठी माणूस सायनिंग ऑफ. नमस्कार. तर मित्रांनो, हरिओम जय श्रीराम. हरिओम जय श्रीराम. सहलीला जायचं सहली. निघालोय पिकनिकला कर्जतला, रिव्हर ओक रिसॉर्ट. आता बोरिवलीला पोहोचू, घेऊन मनोजला घेऊन पुढे निघू. चला भेटूया. हो आता रिक्षा मिळायची वांदेत. बघूया. हनुमानाच्या पाया पडलो ॲज युजल. चला प्रस्थान. चला मेट्रो मेट्रोला पोहोचलो. पहिल्यांदा बरेच महिन्यानंतर सकाळी मेट्रो बघा. शांत आहे. बाकी सगळे मित्रमंडळी आपल्या ठिकाणातून निघाले. बघूया बोरी पाड्याला पोहोचू आणि मग पुढचं बघू. चला बाय. मेट्रोची वाट बघतोय. ओरी पाड्याला उतरायचं आज आपल्याला. कॅफे नासच्या बाजूला सांगितलं अंकलनी. बघूया. पिकनिकची एक्साइटमेंट मित्रांनो वेगळीच असते. तुम्ही 30चे असो किंवा 40चे असो है ना. तर अंकलनी सांगितल्याप्रमाणे आपण ओरी पाड्याला उतरू व त्याला फोन भेटू आपण. बाय. चला मनोज सरांनी सांगितल्याप्रमाणे ओरी पाड्याला पोहोचलोय आपण. पुढे बघूया सर कुठे भेटतात आपल्याला. चेकआउट करून झालेला आहे. आता कॅफे नासकडे भेटायचं आपलं. चला गाडीमध्ये बसल्यावर बघू. बाय. कॅफे नास दिसतंय का वरती तुम्हाला? सरांनी आपल्याला इकडे भेटायला सांगितलं. उभं राहू, येतील ते. गाडी चालू झालेली आहे. आमचे मनोज वर्मा भेटलेला आहे बघा. इथून आम्ही जाऊ ठाण्याला. अजून 2 मित्र आहेत, त्यांना पिकअप करू आणि मग डायरेक्ट थेट आपल्या रिसॉर्टचं नाव काय? लेमन ऑर्किड. खायचं का? हा तुम्ही थांबवलं असतं तर खाल्लं असतं. आता कुठे पण मिळायचं बघा. विल हॅव सम. आता जस्ट पोचलोय आम्ही. चहा ब्रेक घेतलेला आहे. योगी चहावाला आहे आणि श्री दत्त स्नॅक्स आहे. चला काय खायला मिळतं बघूया आपण. घ्या नॅचरल राहून द्या. आता एवढं इम्पॉर्टंट आहे ॲक्च्युली. खायला सुरुवात केली पाहिजे मित्रांनी. काय आवडेल अंतर विचार काम करते. चला येताना घेऊया. येताना काय लक्षात राहत नाही, दमलेलो असतो आपण. आम्ही काय राहावा. हे बघा फिल्मड. अरे एनडी स्टुडिओ आहे काय? ह्या एनडी स्टुडिओला मी येऊन गेलेलो एकदा. नेटवर्क कनेक्टिव्हिटी करायची होती. अच्छा. काय शो लॉन्च होणार होता 3 दिवसांनी आमच्या महालक्ष्मी ऑफिसला. त्याच्यामुळे आधी फोन करायला करवते शूट होईल. इथे नाही ते अरे आहे तिथे आहे ते सेट आहे.
तर ते इथे ना तो परफेक्ट फ्राईड म्हणून इशू होता माहिती परफेक्ट फ्राईड म्हणून इशू होता त्या कोणती राक्षी सावंतचा परफेक्ट फ्राईडे तो मुलगा पण होता मिनिस्टरचा महाजनचा मुलगा तर त्या शोची ना शूटिंग इथे व्हायची आणि त्याच्या फाईल्स आहे ना पाठवायला लागायच्या आणि त्याच्यासाठी ना लिंक टाकायची होती आणि इकडे कोणच अवेलेबल म्हणजे BSNL नाही MTNL नाही कोण नाही आम्ही ग्राउंड लिंक घेतली रिलायन्स वाल्याकडून MSCBला सांगितलं पॉवर द्या. आणि मग मित्रांनो आम्ही ब्रेक घेतला मी मराठीकडे गरम गरम भजी कांदा भजी आणि बटाटा भजी याच्याबरोबर चहा आणि कॉफीचा चल्लूस केला. या दादांनी आम्हाला रेकॉर्डिंग करताना बघून अजूनही बोल दिला. मजा आली. कॉफी आणि चहा तर मित्रांनो खूप हे छान होतं. श्री महालक्ष्मी जुळा मार्ट छान आहे. बॉम्बेला हे सगळं दिसत नाही त्यामुळे आम्ही बघायला थांबलो आहे. सगळ्यात आय कॅचिंग आहे हा जुळा है ना कलर कॉम्बिनेशन मस्त. छान. तर आपले रामचंद्र जासूद थोडस कोटेशन काढतायत. कसा दिला रे हा रामड्या कसा दिला. और ये जो चेयर है वो ये छोटे छोटे लेकिन ये हाथ से किया हुआ है सारा. छान आहे. 3,500. छान आहे. कलर कॉम्बिनेशन हा चला चला. आणि कष्टाच्या प्रमाणात हे मिळत नाही. जो शेती करतो ना त्याला कष्टाच्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. जो विकणार असतो ना त्याचं घेऊन त्याला सगळा फायदा. शेतकऱ्याचा खरा फायदा व्यापारी लोकांना होतो. शेती करण्याला फायदा होतो. आता ह्या तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत आपल्या पिकनिक स्पॉटवरती आणि हे आमचे मित्र नवीन गाडी आलेली ते राऊंड मारतायत. नाव आहे लेमन ऑर्चिड फार्म. छान दिसतंय. हे बघाल तुम्ही इकडे जस्ट बाहेर छान आणि हे नाव आहे दिसतंय. छान ठिकाण आहे. असा परिसर आहे. याची एंट्री हे बघा गाडीतून सगळे सामान बाहेर काढतायत. छान आहे परिसर. फक्त ऊन आहे. थोडी संध्याकाळ झाली की छान वाटेल. आणि हे मिस्टर प्रवीण हराले एन्जॉय. अंकल सामान काढतायत. अजून थोडे मंडळी यायची बाकी आहेत. एक क्रिकेट खेळायचं आहे. पहचाना मुझे. हॅलो. परिसर छान आहे. स्विमिंग पूल छोटासा आहे पण 10 ते 15 माणसांसाठी खूप झाला. पाणी क्लिअरिंग चालू आहे. हे बघा आवाज ऐकताय पक्ष्यांचा. क्लीन आणि घरं आहेत. तुम्हाला मी माझं घर दाखवेन. झालं सुरू झालं बघ. इकडे बसून संध्याकाळी जेवण वगैरे करू. हे काय एक्झाम्पल आहे. शेतीने एक व्हिडिओ टाकला आणि हे आहे आमचं रूम. मी रामचंद्र आणि मनोज सर राहू. बॅग वगैरे टाकलेले आहेत.
असं काय आहे. आणि हा तुमचा देसाई. भेटूया दुपारी किंवा संध्याकाळी. चला एन्जॉय. जायचं सलीला, सलीला जायचं, जायचं सलीला, सलीला जायचं. हे बघा इकडे ह्यांचं नाच गाणं सुरू पण झालेलं आहे. धमाल चाललेली आहे. गण्या दावरे गाण्यावरती बेधून होऊन नाचत आहेत आणि जीवनाचा आनंद लुटत आहेत. हे बघा मनोज सर, ही इज 50s बट ही स्टील बिहेव्स लाईक ही इज इन 40s. माझी पण इच्छा आहे की मी मनोज सरसारखं फिट राहावं आणि मस्ती करावी. नाच गाणं संपल्याच्या नंतर मग मी जेवणावरती ताव मारला. सुरुवात केली सुकं चिकन, मग सुरमई भाऊची धक्क्यावरून आणली होती, आणि ही लहानपणाची नळी. हे आहे सलाड, कांद्यामध्ये हाताला भरपूर आलाय, हे काय भात, चिकनचा रस्सा, जलेबी. या सगळ्या जेवणामध्ये आम्ही जल्लोष केला. मोठी मोठी सर्व आली. सो मित्रांनो, एकेकाळी आम्ही तशी मस्तीखोर होतो. आता आम्ही झालेलो आहोत सिनियर, त्यामुळे आपण राहतो आता थोडं सिनियरसारखे, आणि पोरं करतात मस्ती. परिसर खूप मस्त आहे, जेवण खूप चांगलं होतं. आता जेवण खाल्ल्याच्या नंतर थोडासा राऊंड मारतोय. हा बघा, हे बघा आवाज येतोय ना, ही सगळी घुबडं आहेत. मस्तीखोर घुबडं. छान आहे. वेगळा एक्सपिरियन्स आहे. एक सिनियर कसा राहतो, कसा वागतो, आणि जसं जसं आपण आयुष्यामध्ये वरती जातो ना मित्रांनो, तसे तसे मस्ती मित्र कमी होत जातात. आपल्याला थोडासा डिस्टन्स मेंटेन करावा लागतो पोझिशन मेंटेन करण्यासाठी. तर आयुष्य आहे, चेंज होत राहतं. चेंज इज गुड फॉर युअर सेल्फ अँड बेटरमेंट ऑफ युअर लाईफ. प्रोग्रेस करायचा असेल तर आयुष्यामध्ये चेंज हे आणणं गरजेचं आहे. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. चलो 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 चलो. भात लावलाय यांनी या बाजूला. भात आहे का? पाणी इथलं एवढं इथे काढलंय. हाय, मस्त आहे. नमस्कार मंडळी. संध्याकाळची वेळ, एक झोप मारून मस्त बाहेर राऊंड मारायला, चहा वगैरे पिऊन. चहा आणि भजी झालेली आहे. आणि हे बघा आहे ना छान. आणि आमचं रिसॉर्ट आहे, दिसतंय. मुलं क्रिकेट खेळत आहेत. छान वारा सुटला आहे ना. आणि बाजूला लहान कॅनल आहे, घाण नाही आहे, त्यामुळे वास वगैरे
काहीही येत नाही आहे. छान. आणि या ठिकाणी आहे ना, कर्जतच्या या भागाला बरेचसे फार्म हाऊसेस आहेत आणि ते लोकांना ते बघ मागे डोंगर बघ किती बसतंय. पावसाळ्यामध्ये पाणी एक नंबर येत असेल है ना. काय माहिती, मला वाटतं हा तेव्हा भरत असेल. हे बघ आणि छान हे दिसते तुम्हाला. सनसेट तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही पण इथून मला आहे ना तो एकदम छान दिसतोय. हे बघा है ना. हा बघा हा मेन रोड आहे. या रोडवरतून 10 ते 15 असे रिसॉर्ट्स आहेत आणि असे सेम कॅटेगरीचे आहेत. व्यवस्थित एकदम छान. आणि हे बघ समोर डोंगर दिसतंय. हा बघा हा डोंगर. हा पावसामध्ये ग्रीन 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 असतो आणि किती छान आणि अक्षरशः छान वारा आहे बघा. कसं असतं कधी कधी आपण जे बघतो ना ते बोलण्यावरून दिसत नाही पण जेव्हा तुम्ही इकडे स्वतःहून याल कर्जत साईडला या फार्म हाऊसेसमध्ये छान एक्सपिरियन्स आहे. व्हेरी गुड. बघूया आता वेळ तर. पूजा फिश फार्म इथे. आता आम्ही प्रयत्न करतोय पूजा फिश फार्म इकडे जायला. आम्हाला एंट्री मिळते का? येस एंट्री मिळायला पाहिजे कारण झालेलं आहे 6:15 संध्याकाळची वेळ झाली आहे. लेट्स सी. तर भेटू आपण जर जायला मिळालं तर पूजा फिश फार्म. से मित्रांनो दिसतंय किती ब्युटिफुल सनसेट आहे. हा फ्रंट कॅमेराने कॅप्चर होत नव्हता म्हणून मी तुमच्याकरता स्पेशल थोडंसं पुढे चालून हा कॅप्चर केला आहे. हे आपल्याला बॉम्बेमध्ये बघायला मिळतं, अजिबात मिळणार नाही. बघूया चाललोय आता फिश फार्मकडे. एंट्री करण्याचा प्रयत्न करतोय पण शक्यता नाकारता येत नाही. लाईट लागलेली आहे पण गेटही बंद दिसतंय. हे हा आहे तो परिसर. कुत्रा वगैरे नाही पण ते मला बघून घे. आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की दिसतंय. किती छान. दिसतंय का मित्रांनो. हा असा आवाज तुम्हाला मुंबईमध्ये कुठे ऐकायला मिळतो का? मला फक्त या प्रश्नाचं उत्तर द्या. हे असं पायवाटामधून हे असं वाहतं पाणी आणि पाण्याचा हा असा आवाज. हे आहे वाहतं पाणी. किती क्लीन आहे बघा. आहे आहे क्लीन ॲज स्पार्कलिंग वॉटर. हेच पाणी मी बॉटलमध्ये टाकून बॉम्बेला 100 रुपयाला विकलं. प्रॉफिटच प्रॉफिट आहे. आणि फक्त आवाज आहे का. आहे ना मजा. हे बघा मित्रांनो पाण्याचा आवाज बघा. एवढं चांगलं वाटतं ऐकायला. मुंबईमध्ये तुम्हाला असा आवाज चुकूनही ऐकू येणार नाही. फक्त आरडाओरडा आणि रिक्षाचा हॉर्न है ना. आणि इकडे बघा ना तुम्ही भाताची शेती आहे. या टायमाला
मुंबईसारख्या ठिकाणी थोडासा लांब मुंबईपासून भाताची शेती म्हणजे पाण्याचा प्रवाह आणि हवा पाणी किती छान आहे ना. तर आम्हाला तो फिशवाला तर काही भेटला नाही, त्यांनी दरवाजा उघडलाच नाही. पण एनिवेज कारण संध्याकाळ झाली होती. उद्या सकाळी ट्राय करू, सकाळी 6:30ला उठलो की ट्राय करू, बघूया. चला आता जाऊ परत रिसॉर्टवरती. मुलं बोलतील हा पिकनिकला आला आहे की यूट्यूबचे शॉर्ट्स बनवायला आला आहे. चला मित्रांनो, भेटूया थोड्या वेळाने जेवणाच्या वेळी. तिथपर्यंत काळजी घ्या आणि खुश राहा. बार्बिक्यू चिकनच्या मजा घेत मिस्टर प्रवीण हराले यांनी सगळ्यांना खायला घातलं. त्याच्यानंतर आम्ही ताव मारला सुरमईवरती. एकदम सुरेख होती. दमून पूलवरती पाय बुजून आरामात जुन्या विचार करत होतो भाई. बस. सो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे, 6:30-7लाच उठून बसलो आहे. छान थंड होतं कारण रात्री परत गरमी होती आणि वाराही नव्हता. पण आता वातावरण जरा थंड आहे. चहा प्यालो आणि राऊंड मारायला निघालो. रात्रभर क्रिकेट चाललं होतं. हे बघा ऊन आहे पण प्लेझंट क्लायमेट आहे. बस आता सगळ्यांची आंघोळ झाली की घराकडे प्रस्थान. पिकनिक संपली. शॉर्ट अँड स्वीट. आता पुन्हा नेक्स्ट इयर बघू. जमायला पण पाहिजे. IT मध्ये असल्या कारण आम्हाला पिकनिक काढणं खूप अवघड जातं. मी पण भरपूर काही कामं असतात विकेंड्समध्ये. IT वाल्यांची हीच परिस्थिती आहे. बरोबर मित्रांनो, जो IT वाला हा व्हिडिओ बघत असेल प्लीज कमेंट करून सांगा की मी बरोबर बोलत आहे की नाही. चला भेटू पुढच्या खेपेला किंवा पुढच्या व्हिडिओला. व्हिडिओ एज्युकेशनल असेल किंवा एंटरटेनमेंट असेल, पण तुमचा देसाई माणूस तुमच्याकरता नवीन नवीन व्हिडिओज आणि नवीन नवीन कंटेंट नेहमी आणत राहील. नमस्कार. So, this was the end of a beautiful picnic, Lemon Orchid Farm. शेवटचं दर्शन and off we go to मुंबई again. परवापासून तेच ऑफिस, तोच रस्ता, तेच रुटीन आणि मग परत पुढच्या वर्षाची वाट बघायची. कधी आम्ही पिकनिक प्लॅन करतोय आणि परत तुम्हाला नवीन ठिकाण घेऊन येतोय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.